च्या मान्यतेने 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 18 ते 22 रोजी वाघोली येथे रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनाखाली घेण्याचे ठरलेले आहे। तरी प्रथमच आज महाराष्ट्र केसरीची गदा आई तुळजाभवानी चरणी आज प्रथमच आजपर्यंत 68 महाराष्ट्र केसरी नंतर आई तुळजाभवानी चरणी पूजनासाठी आली होती आणि त्या गदेचं पूजन झाल्यानंतर वैरागकरांच्या मागणीनुसार आपण आज ही गदा तिथून वैरागमध्ये आणलेली आहे। तरी वैरागच्या लोकांनी रामकृष्णांना सातव पाटलांनी जी सामन्याचं आयोजन केलेलं आहे तिथं जास्तीत जास्त उपस्थिती लावावी एवढं बोलतो। मला वाटतं 2026 महाराष्ट्र केसरी 68वी महाराष्ट्र केसरी वाघोली येथे पुणे येथे होत आहे। तरी आत्तापर्यंत 67 केसरी महाराष्ट्र केसरी आहेत, त्यातल्या काय अनिर्णित राहिल्या आहेत। यात सर्वात मोठं बक्षीस म्हणजे रामकृष्ण सातव पाटील यांनी फॉर्च्युनर गाडी 65 लाखाची फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे। तर आत्तापर्यंतचे जेवढे 67 महाराष्ट्र केसरी आले त्यात सर्वात मोठं बक्षीस म्हणजे श्री रामकृष्ण सातव पाटील यांनी ठेवलेलं आहे। आणि सगळ्यांनी अख्ख्या महाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्राशी लहान आता फॉर्च्युनर काय कोणाला राहते जे लोक रोज 20-25 हजार कमवतात त्यांच्याकडे फॉर्च्युनर राहते। आता हे जे फॉर्च्युनर मिळणार आहे गोरगरिबाच्या मुलाला मिळणार आहे। एक पैलवानकी केलेल्या गोरगरीब मुलाला फॉर्च्युनर गाडी मिळणार आहे। त्याचं महत्त्व बघण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रीय लोकांनी वाघोली इथे हजर राहावं आणि महाराष्ट्र केसरी खिताबाला श्री संतनाथ केसरी कुस्ती मैदान वैराग तर्फे संस्थापक अध्यक्ष मी नंदकुमार पाटणविषयी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। यांनी 68वी महाराष्ट्र केसरीची गदा वैरागसाठी म्हणजे वैरागात प्रथमच आलेली आहे। आतापर्यंत 67 महाराष्ट्र केसरी झाल्या पण वैरागमध्ये एकही महाराष्ट्र केसरीची गदा आली नव्हती। पहिल्यांदा वैरागात संतनाथ महाराजांच्या चरणी 68वी महाराष्ट्र केसरीची गदा आलेली आहे। आणि आम्ही सगळे हनुमान तालमीचे नियोजन कार्यकर्ते आम्ही अण्णासाहेब सातव अण्णा पाटील साहेबाचे आभारी आहोत आणि वैरागात आल्याबद्दल त्यांचे बी आभारी आहोत आम्ही। ओके।